ओके ठीक आहे. वा शिवानी, आय एम इम्प्रेस्ड. नाही म्हणजे तुला मी खूप हलक्यात घेतलं, पण अदलं मधलं काहीच नाही, सरळ खून करून टाकलास. Have you lost it? I mean, why would I do that? In fact, ती मुलगी जर जिवंत राहिली असती ना, तर सारंगला ब्लॅकमेल करायला जास्त मजा आली असती. रूपम कॉस्मेटिक्सवर अटॅक करता आला असता. अँड लेट मी टेल यू वन थिंग, मला ना टेस्ट क्रिकेट आवडते. 2020 नाही, सावजाला खेळवत खेळवत मारण्यात जी मजा आहे ना, ती अशी एका फटक्यात मारण्यात नाही आहे. इनफॅक्ट मला तर वाटलं होतं तू हे सगळं करतेस. आयत्या वेळेला तुझंच मन नाही ना फिरलं, कारण तुमची कंपनी आता धोक्यात येणार म्हणून तूच तर नाही ना केलंस हे सगळं. हॅलो, मी ह्या असल्या गोष्टींमध्ये माझे हात घाण नाही करत. अँड टू रिमाइंड यू, त्या दिवशी मी तुझ्यासोबत पार्टीमध्ये होत्या. सो दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तू हे करूच शकतेस. करूच शकते, पण मग हा नियम तुझ्यावरही लागू होतो. मग हे तू केलं नाहीयेस हे कशावरून? स्मार्ट. मी करूच शकते. इनफॅक्ट माझ्याकडे ती ताकद सुद्धा आहे. बट आय बी ऑनेस्ट विथ यू, हा माझ्या प्लॅनचा भाग नाहीच आहे. मी नाही केलंय. जर हे आपण दोघींनी केलेलं नाहीये, मग हे कोणी केलंय हे शोधून काढायला हवं. आदित्य? नाही, आदित्य आणि सारंग बेस्ट फ्रेंड्स आहेत आणि दोघेही त्यांच्या सो कॉल्ड तत्वांचे पक्के आहेत. खून वगैरे करणं त्यांच्या तत्वात नाहीये. अँड आय एम 100% शुअर सारंगने खून केलेला नाहीये. ओके, पण मग सारंगच्या वाईटावर कोण टाकलंय? एवढा मोठा बिझनेस आहे सारंगचं, एवढं नाव आहे, शत्रू असतात. तू नाही आहेस का? मी आणि शत्रू? कम ऑन. आय नो कोणी केलं असेल, म्हणजे मला स्लाइट डाऊट आहे. शोधून काढायला हवं कोणी केले ते. शोधायला तर हवंच. त्यापुढे मला आयुष्यात कधी तोंड दाखवू नका तुम्ही.